जय शिवराय मित्रांनो, नुकसान अतिवृष्टी भरपाई याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। ते अपडेट नेमकं कोणतं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल मागील जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं। तर अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जी आर काढण्यात आला आणि या जी आरच्या माध्यमातून जे काही पात्र शेतकरी तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये नेमकी एकूण किती शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात ही माहिती पाहायची आहे, याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण असणार आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। आता आपण पूर्ण जिल्हानिहाय व सर्व शेतकऱ्यांची माहिती बघणार आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर नागपूर विभागामधील गडचिरोली जिल्ह्यामधील एकूण 49,258 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांची रक्कम पाहायला गेलं 57,72,42,000 एवढा निधी ह्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यासाठी एकूण 40,863 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि यांची एकूण रक्कम पाहायला गेलं तर 36,91,00,000 रुपये एवढे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर एकूण 84,349 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांना एकूण रक्कम 74,29,00,000 रुपये हे त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आणि नागपूरचा जर विचार करायला गेला तर 15,332 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि रकमेचा विचार करायला गेला तर 18,36,00,000 रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचं म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी एकूण 7,749 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि त्यांच्यासाठी 4,58,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामधील 2,083 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी एकूण निधी 84,00,000 रुपये हा वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी 18,306 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण 11,03,00,000 रुपये हे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याच्यानंतर पुणे विभागामधील एकूण जर विचार करायला गेला तर 28,168 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण रक्कम पाहायला गेलं तर 16,56,42,000 रुपये हा निधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर 765 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 51,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर अकोलामधील 10,506 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी 12,98,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर यवतमाळमधील 5,348 हे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी 5,47,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील 10,337 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 13,58,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर वाशिममधील 641 शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी 72,00,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर अमरावती विभागाचा एकूण जर विचार करायला गेला तर 27,597 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि निधीचं पाहायला गेलं तर 33,20,35,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर एकूण पूर्ण जिल्ह्याची माहिती पाहायला गेलं तर 2,45,668 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी 237,07,13,000 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये नेमकं आता कोणत्या महिन्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई तर जून जुलै ऑगस्ट महिन्यामधील ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं तर अशा सर्व शेतकऱ्यांना एवढा निधी वितरित जाणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण जिल्हा वाईज व पूर्ण शेतकरी वाईज माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। आता नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या तलाट्याच्या माध्यमातून यांच्या याद्या जाहीर होणार आहेत। ह्या याद्या झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करून घेतल्याच्या नंतर ही सर्व रक्कम पुढच्या महिन्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्याच्यामुळे वेळेत तुमच्या खात्याची केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुमची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्यायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।